कुपोषणाबाबत झालेल्या वादग्रस्त विधानानंतर विष्णू सावरा यांनी सारवासारव सुरू केली। विधानाचा पाराचा कावळा केला अशा शब्दात सावरांनी स्पष्टीकरण दिले। या दौऱ्यामुळे आधी आपण तिथे जाऊ शकलो नव्हतो, मात्र ज्यावेळी गेलो त्यावेळी तिथे बाहेरचे आणि श्रमजीवी संघटनेचे लोक होते असं सावरांनी म्हटलं। आपण सांत्वनाला गेलो होतो, मात्र या लोकांनी स्थानिकांना भडकावून ठेवलं होतं असा आरोप सावरांनी केला। पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला। या ठिकाणी अचानक 2 बालकांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत 600 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय। स्वतः आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आहेत। सावरासाहेब, पहिला प्रश्न मी तुम्हाला कुपोषणाच्या आकडेवारी संदर्भात विचारणार नाही, तर तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरून जे रान उठलेलं आहे, तुमच्यावर टीका केली जाते, विरोधक आता तुमच्या राजीनाम्याची मागणी करतायत। वक्तव्य मी अशा प्रकारचं कुठलंही केलेलं नाही आणि मी करू शकत नाही, आयुष्यामध्ये करू शकत नाही, भविष्यातही करू शकत नाही। किती काही झालं असलं, कुठलाही म्हणजे परिस्थिती आली तरी केवळ हे माझ्या तोंडी घातलं गेलेलं वक्तव्य आहे। मी त्या समाजातलाच माणूस आहे, आदिवासी समाजातला आहे। आदिवासी सुख काय दुःख काय मी जवळून पाहिलेले, भोगलेले आहेत, उपभोगलेले आहेत। असं असताना विशेषतः श्रमजीवी संघटनेचे आणि राजकीय लोक जे आहेत त्यांनी मला एक प्रकारचं टार्गेट केलेलं आहे ह्याच्यामध्ये असं एकूण दिसतंय। तुम्ही जेव्हा त्या मृत झालेल्या बालकांच्या पालकांना भेटायला गेला तेव्हा त्यांनी तिथून तुम्हाला बाहेर काढलं, भेट थांबू दिलं नाही तिथे। ही सगळी परिस्थिती कशामुळे ओढेल? हा रोज जो पालकांचा आहे तो कशामुळे ओढवला असं वाटतं? मुळामध्ये मला कोणी थांबवू दिलं नाही असं नाहीच झालेलं आहे। मी तिथेच थांबलो, त्यांच्या घरामध्ये आज जाऊन त्यांच्याशी चर्चा केली। तिथली जी बाई, ज्या बाईचा मुलगा ते वारला होता याच्यामुळं, त्या बाईची सासू होती, त्या दोघींशी मी बोलणं केलं। पण त्याच्या बाजूला दुसरे लोक होते, विशेषतः श्रमजीवीचे महामंत्री होते तिथे महाराष्ट्राचे, त्यांचं नावही सांग पाहिजे तर विजय जाधव नावाचे, एक पवार नावाचं, तेच होते तिथे। तेच त्यांना प्रॉम्प्टिंग हे करायचं, त्यांनीच मला रोखण्याचा प्रयत्न केला। एका कार्यकर्त्याने तुम्हाला प्रश्न विचारला की 600 बालकांचा मृत्यू झालाय, त्याला तुम्ही उत्तर देताना जे वक्तव्य केलं की असू दे, तोच विषय इथे लावून जो आता आपण सुद्धा विचार करतो तो त्याच्यावरूनच सगळं हे म्हणजे काय पुढचा सगळं घडलेलं आहे। त्यात ते बाईशी बोलत असताना त्याने मध्ये असा काहीतरी प्रश्न विचारला, 600 मुलं मृत्युमुखी पडले वगैरे। थांबा द्या, राहू द्या, हो राहू द्या म्हणजे काय, थांबा जरा की मी यांच्याशी बोलतो, नंतर मी तुमच्याशी बोलतो, मग त्याला उत्तर देतो। त्याचा असा विपर्यास केला गेला आणि अशा प्रकारे माझ्या तोंडामध्ये तो वाक्य घातलं गेलं आहे। कुपोषणावरून विरोधक आक्रमक झालेत। विरोधी पक्षनेते आता दौरा करणार आहेत पालघर मोखाड्याचा आणि त्यांनी तुमच्या राजीनाम्याची मागणीही केलेली आहे। या विरोधकांच्या मागणीवर तुमची काय प्रतिक्रिया? आणि अशा राजीनामा देण्याचा हा विषय येतच नाही। मी म्हणालो असं मी बोललेलोच नाही किंवा असं माझ्या मनात सुद्धा नाही येत नाही, तर त्यामुळे राजीनामा देण्याचा विषय येतोच कुठे। एकूणच विष्णू सावरा यांच्या वक्तव्यामुळे झालेला गोंधळ आणि त्याच्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे आणि त्या ठिकाणी जे विरोधक होते त्यांनी सगळा हा गोंधळ केला आणि आपण असं कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं अशी सावरासारही विष्णू सावरा यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।